जीवनात काहीतरी श्रेष्ठ साध्य करायचं आहे, किड्या-मुंग्यांसारखं न जगता एकदम पुढे जायचं आहे, जे पाहिजे ते अचीव करायचं आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेल. निश्चितपणे बघा आणि इतरांशी शेअर करा. जस्ट कंटिन्यू. फार छान गोष्ट आहे याच्यातली. ऑल द बेस्ट. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज 38वा दिवस आहे निरूपणाचा. 38वा दिवस आहे, बरोबर आहे ना? बहुतेक 38 होता. हा, ठीक आहे. आदरणीय येथील सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपल्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. काल आपण शंभरासूर राक्षसाची आणि त्याचे दाम, व्याल आणि कट ह्या 3 राक्षसांची गोष्ट ऐकत होतो. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की शंभरासूर आणि देव यांचं नेहमीचं युद्ध, आणि त्या युद्धामध्ये या शंभरासुराला जो वारंवार कधी हारणं कधी जिंकणं हे जे सगळे प्रकार व्हायचे, देव जे सारखा त्रास द्यायचे, त्याच्यातून सुटण्यासाठी त्यांनी 3 राक्षसांची निर्मिती केली. त्यांचं नाव दाम, व्याल आणि कट. हे राक्षस मायेतून निर्माण झाले होते. त्याच्यामुळे त्यांना कुठलीही पूर्व संस्कार वगैरे अशा गोष्टी काही नव्हत्या. त्यांना सरळ एकच माहिती होतं, समोर जे कोणी येतील त्यांच्याशी युद्ध करावं, आणि मृत्यू वगैरे असले काही भय त्यांना कुठलेही नव्हते. त्यामुळे देव हारले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं की ह्यांच्यामध्ये कुठलीही वासना सध्या नसल्यामुळे हे तुम्ही यांना सहजासहजी हरू शकणार नाही. परंतु हे जे राक्षस आहेत दाम, व्याल आणि कट, हे ब्रह्मज्ञानी पण नाही आहेत. त्यांच्याकडे आत्मज्ञान नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावरती जसे जसे संस्कार होतील तसे तसे संस्कार ते घेतील, आणि त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ज्या भावना निर्माण होतील त्या भावनांवरती तुम्ही काम करून त्यांना हरवू शकाल. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, यांच्यावरती संस्कार असे निर्माण करायचे की जिथे तुम्ही त्यांच्याशी वारंवार युद्ध करायचं. छोटं छोटं युद्ध करा, खोटं करा, कसंही करा, परंतु ह्या राक्षसांमध्ये आम्ही जिंकतो, आम्ही सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आणि हा एकदा अहंकार निर्माण झाला की त्या अहंकारासोबत आपोआपच पुढच्या नकारात्मक भावना पण निर्माण होतील, आणि मग हे त्या ते स्वतःचं युद्ध तेवढं करू शकणार नाही आणि नंतर हे पराभूत होतील. हे सांगितल्यानंतर देवांनी, काल आपण इथे थांबलो होतो, हे सांगितल्यानंतर देवांनी तशाच पद्धतीने युद्धाला सुरुवात केली. ते कधी लपून हल्ला करायचे, कधी समक्ष यायचे, कधी नुसताच आरडाओरडा करायचे, कधी असं सारखं त्या दैत्यांमध्ये युद्धाची एक भावना जागृत ठेवली आणि सतत त्यांना जिंकू दिलं. कधी कधी शरण गेले, कधी कधी पळून गेले. जे काही प्रकारांनी त्यांना, त्या राक्षसांना युद्धामध्ये अडकवून ठेवायचं होतं, त्या सगळ्या प्रकारांनी ह्या देवांनी राक्षसांना युद्धात अडकवून ठेवलं. आणि त्यामुळे ह्या राक्षसांमध्ये आता अशी भावना निर्माण झाली की आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही पराक्रमी आहोत,
आणि आमच्यामुळे आता देवांना पळून जावं लागतं आहे, अशा प्रकारचा अभिमान त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. वसिष्ठ ऋषी सांगतायत की एकदा एखादी भावना, आपण जे आत्ता म्हटलं की पुन्हा 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 आपलं मन एखाद्या विशिष्ट संस्कारांमध्ये जायला लागलं की तशा भावना निर्माण होतात आणि मग त्या भावना निर्माण झाल्या की त्या आपोआप आपल्या स्वतःशी, स्वतःच्या अस्तित्वाशी त्या जोडल्या जातात. त्यामुळे हे त्या दाम व्याल आणि कट हे त्या संस्कारांमुळे आपण जिंकतो आहे, आपण सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, अशा प्रकारे त्यांच्या भावना निर्माण झाल्या आणि मग ते आपल्याच कल्पनांचे हळूहळू गुलाम व्हायला लागले की अरे आम्ही जिंकतो आहे, याचा अर्थ आता आपल्याला पुढेही जिंकायचं आहे आणि पुढेही जिंकायचं आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला जगलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्वतःला सशक्त केलं पाहिजे, अशा भावना त्यांनी आपल्या मनामध्ये निर्माण केल्या. आणि ह्या सगळ्यांच्या मागे ते मग आता असं करायला हवं, तसं करायला नको, म्हणजे हे जे काही विधी निषेध म्हणतो, जे काही नियम आणि असल्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ते अडकायला लागले आणि त्याच्यामध्ये अडकत 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 मग आता आपल्या शरीराला सुदृढ करायचं, त्याला आपण भोग दिले गेले पाहिजे, नाहीतर मग आयुष्य संपेल, आयुष्य संपलं तर आयुष्यामध्ये आपल्याला भोग मिळणार नाही, अशा सगळ्या प्रकारच्या भावना त्यांनी ठेवल्या. आणि त्यामुळे हळूहळू या शरीराप्रती त्यांचं प्रेम निर्माण झालं. या शरीराला नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी दुसरं कुठलेही इकडचे तिकडचे रिस्क घेणं ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला वाचवायला सुरुवात केली. आणि इथेच त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं. ते पुढे जे युद्ध करायला, जेव्हा देवांसोबत युद्ध करायचा प्रसंग यायचा, तेव्हा तिथे पूर्वी जी त्यांची भावना होती की आता समोर कोणीही आलं तरी आपण त्यांच्याशी लढायचं आणि पुढे जायचं, ही भावना त्यांची नाश पावली आणि आता स्वतःप्रती भय निर्माण झालं की अरे देव आले आणि मला काही झालं तर काय. मग त्या मलामध्ये, मी मध्ये त्यांची भावना अडकून राहिल्यामुळे भीती निर्माण झाली आणि हीच संधी देवांनी साधली आणि त्यांनी राक्षसांवरती हल्ला केला. हे दाम व्याल आणि कट हे त्या देवांशी लढता लढता मुळातच त्यांनी पहिलेच आपलं अवसान त्यांचं गेलेलं होतं, त्यामुळे मनातूनच त्यांनी एक प्रकारे अशी भूमिका घेतली होती की आपण आता जास्त काळ लढू शकणार नाही, स्वतःला वाचवलं पाहिजे, अशा भूमिकेतून ते पळून गेले. पळून गेल्यानंतर मग त्यांनी यमाच्या नगरीचा आश्रय घेतला. यमाच्या नगरीमध्ये यमासारखेच दिसणारे अनेक सगळे सेवक आणि हे सगळे लोक होते. तिथे त्यांनी जाऊन यमाकडे आश्रय मागितला. यमाने त्यांना आश्रय दिला, शरण आले होते म्हणून. आणि त्या ठिकाणी ते स्वतःचं सगळं कर्तृत्व विसरून आता सुख आणि त्यांचा उपभोग घेण्यामध्ये अडकून गेले. मग तिथेच सगळ्या भावना की मी, माझी पत्नी, माझी मुलं आणि आता आनंदात इथे राहायचं आहे, अशी भावना त्यांच्यामध्ये राहिली. आणि त्या तिथे ते वावरत असताना अनेक काळ गेल्यानंतर दुसरीकडे एक दिवस तिथे यम आपल्या नगरीचं सगळं अवलोकन करण्यासाठी, काय चाललंय, कसं चाललं आहे हे बघण्यासाठी यमराज तिथे फिरत असताना त्यांनी ह्या तिन्ही राक्षसांनी यमाकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं असाच इथला कोणीतरी एक चाकर असेल म्हणून त्यांनी यमाला अभिवादन पण केलं नाही. आणि मग यमाने त्यांना शाप दिला आणि तिथून नरकामध्ये, अग्नीमध्ये फेकून दिलं. तर ह्यांचं जे काही शरीर होतं हे त्या अग्नीमध्ये आपल्या मुलाबाळांसह, परिवारासह जळून गेलं. आणि त्यानंतर त्यांचं वासना मात्र तशाच होत्या आणि म्हणून सूक्ष्मदेह त्यांचा राहिला आणि सूक्ष्मदेहाने त्यांनी पुढे अनेक वेगवेगळे प्रकारचे जन्म घेतले. त्या जन्मामध्ये मग ते कधी पारधी झाले, कधी कुठले किडे झाले, कधी कावळा झाले, कधी पोपट झाले, असे अनेक प्रकारचे जन्म घेत घेत ते नंतर सध्याच्या स्थितीत वसिष्ठ ऋषी सांगतात की आत्ता या क्षणी ते एका प्रदेशामध्ये मासा हा रूप घेऊन राहिलेला आहे, माशाच्या रूपात आहेत. आणि त्या भागामध्ये अतिशय उष्णतेमुळे तिथे सगळा दुष्काळ पडला असल्यामुळे पाणी संपत आलं आहे आणि त्या ठिकाणी हे तडफडत आहेत, असं वसिष्ठ ऋषींनी सांगितलं. आता याच्याबद्दल त्यांचं जे काही मार्गदर्शन होतं वसिष्ठ ऋषींचं ते आपण नंतर बघू. पुढे काय झालं हे गोष्टीमध्ये बघूया. पहिल्यांदा गोष्ट संपवून घेऊ आपण. तर इकडे शंभरासूर हा आपला सेना पराभूत झाली म्हणून भयंकर खवळला
आणि आता हे राक्षस ते त्याला फार राग आला की आपले सैनिक आपले सेनापती हे सगळं सोडून पळून गेले, तर त्यांना शोधण्याच्या मागे तो निघाला. परंतु हे सगळे सैनिक हे जे दामव्याल कट आहेत यांनी बघितलं की शंभरासुराच्या तावडीत सापडलो तर आपलं काही खरं नाही, हा आपल्याला मारेल, म्हणून ते अगोदरच तिकडे यमाच्या शरणामध्ये गेले होते. आता शंभरासुरांनी विचार केला की हे जे कोणी राक्षस होते हे राक्षस ह्यांना पूर्वी कुठलीही वासना जरी नसली तर हे ब्रह्मज्ञानी नव्हते. हे त्या मायेमध्ये फसू शकले कारण आत्मज्ञान नव्हतं. त्यामुळे आपण पुन्हा असे राक्षस निर्माण करू की जे या सगळ्या कशामध्ये अडकणार नाहीत आणि ते या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतील, वासनेमध्ये अडकणार नाही, आत्मज्ञानी होतील. अशा पद्धतीने त्यांनी पुन्हा 3 राक्षस निर्माण केले. 3 राक्षसांचं नाव होतं भीम, भास आणि दृढ. असे 3 राक्षस त्यांनी निर्माण केले की जे ज्यांना शरीरावरती कुठली वासना राहणार नाही, ज्यांना अहंकार राहणार नाही, अशा प्रकारे ते देवांना सुद्धा अजिंक्य होतील, अशा प्रकारचे राक्षस त्यांनी निर्माण केले. हे राक्षस यांना देवांवरती चाल करण्याची आज्ञा मिळाली, त्यांना हुकूम मिळाला. त्याबरोबर त्यांनी देवांशी युद्ध करायला सुरुवात केली आणि त्यांचं अनेक वर्ष देवांसोबत युद्ध सुरू होतं. परंतु हे विवेकी होते. यांच्यामध्ये तो जो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे विवेक, हा जागृत झालेला होता. त्यामुळे देवांशी कितीही काळ युद्ध केलं तरी त्यांना कुठली भीती नव्हती. त्यांचं शरीराप्रती कधी प्रेम निर्माण झालं नाही. एखाद्या वेळेस की हे मी केलं असा जर अहंकार कधी निर्माण झाला तर ते स्वतःला सांगायचे की नाही, हे तर सगळं खोटं आहे, ह्याच्यात कसली भावना आली, कसला अहंकार आला, असं म्हणून ते स्वतःला वाचवू शकत होते. आणि त्यांच्या मनात असाही विचार यायचा की जर कधी भीती हा प्रश्न आला तर कोणापासून भीती, कारण मी पण असत्य आहे, हे देवसुद्धा असत्य आहे, ना माझं शरीर आहे ना देवांचं शरीर आहे. मग असं असताना या युद्धामध्ये कोण कोणाकडून मारलं जाणार, कुठलं असत्य कुठल्या असत्याचा वध करेल, असा विचार त्यांच्या मनात यायचा. आणि ह्या विचारामुळे ते कुठल्याही भयापासून स्वतःला दूर ठेवायचे. त्यामुळे त्यांना कधीही भीती वाटली नाही, सदा निर्भय राहायचे. अशा प्रकारे ते कुठल्याही अहंकारापासून दूर, त्यांना ना म्हातारपणाची भीती ना मृत्यूची भीती, जे काही येईल प्राप्तक्रिया ती करणारी, स्वतः नेहमी धैर्यवान आणि पुढचा विचार, त्याची चिंता, भविष्यात काय होईल कसं होईल असा कुठलाही विचार न करणारे, कुठल्याही गोष्टीशी त्यांची अटॅचमेंट नव्हती, अनासक्त होते. केवळ आपल्याला दिलेली आज्ञा ह्या निमित्ताने ते एक युद्ध करणारे आणि सगळीकडे समदृष्टी असल्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचं काहीही भय नव्हतं आणि म्हणून ते अपराजित होते, कोणाकडून ते हारू शकत नव्हते. अशा स्थितीमध्ये देवांना काही सुचलं नाही आणि ते त्यांनी सगळं काही शस्त्र सोडले, पळून गेले आणि ते गेले समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये विष्णूंपाशी. भगवान विष्णूंपाशी जाऊन शंभरासुराचा काळ होईपर्यंत त्यांनी तिथेच आश्रय केला. जेव्हा शंभरासुराचा काळ संपला, त्याचं आयुष्य संपलं, तेव्हा भगवान विष्णूंनी त्या शंभरासुराला सुदर्शन चक्राने त्याचा वध केला आणि त्याला वैकुंठ पद दिलं. त्याचं स्वतः शंभरासूर संपल्यामुळे हे जे भासमान होते, भास, भीम आणि दृढ, यांना कुठलीही वासना नसल्यामुळे ते तसेच विदेह कैवल्यापर्यंत पोहोचले. हा सगळा जो विचार आहे की आपले संस्कार, आपल्या भावना आणि निर्भयता, मुळात कुठलीही गोष्ट जेव्हा जिंकायची असते, कुठलीही गोष्ट जेव्हा प्राप्त करायची असते, तेव्हा ही निर्भय भावना जर असेल की मी सगळ्याच्या पलीकडे आहे, जाऊन काय जाईल, हारून काय हरणार, नुकसान होऊन कशाचं नुकसान होणार, जे काही आहे ते सगळं केवळ स्वप्नमय आहे. हे सगळं स्वप्नमय असल्यामुळे मला कशाचीही भीती नाही, मी कशाशीही हारू शकत नाही, हा विचार एकदा मनात आला तर माणूस सहजच मोठे मोठे कृत्य आरामात करू शकतो. त्याला कशाचीही जे काही सहाय्यता म्हणतो आपण, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, जे काही आपण कारणं देतो, या कुठल्याही कारणांची गरज लागत नाही. आपण व्यवहारात नेहमी बघतो, एखादं कार्य करायची गरज पडली
तर पटकन मनात पहिल्यांदा समस्यांचा विचार येतो. कुठल्याही मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगा, अरे हे करायचं आहे, मोठी गोष्ट करायला सांगा, तर पहिल्यांदा मनात भीती येते की हे माझ्याकडनं होईल की नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा, मग याच्यात अनेक अडचणी, लोक अडचणींचा पाढाच वाचायला लागतात. आणि जेव्हा हे असे सगळ्या अडचणींचा पाढा वाचतात, आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल संशय निर्माण करतात, तेव्हा हे सगळे विकल्पच स्वतःच्या पराभवाला कारणीभूत ठरतात. ज्यावेळेस ही भावना असते की मी नाही आणि जे काही होत आहे ते माझ्यासाठी नाही, ते एक माझं अस्तित्व म्हणून मला फक्त प्रकट करायचं आहे. त्याला इथे जसं हे भीम, भास आणि दृढ हे आपलं राजकार्य, आपलं राजाची आज्ञा म्हणून युद्ध करायचे, तसं आपण जर आपलं कार्य, प्रत्येक कार्य हे एक गुरु कार्य म्हणून बघायचं. की मुळातच हा प्रश्न कधीतरी यायला हवा की इथे आलो आहे तर कुठलं कार्य करण्यासाठी आलो. मला जे काही माझं मिळालेलं आहे, एक चांगलं शरीर मिळालेलं आहे, चांगलं वातावरण आहे, आर्थिक संपत्ती परिस्थिती चांगली असेल तर ती पण सकारात्मक बघावी. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला ज्या क्षेत्रात आपण आहोत त्याच्यातली मास्टरी, त्याच्यातली एक्सपर्टीज आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर काहीतरी कला आहे, काहीतरी आपल्याकडे आहे गुण. तर ह्याचा उपयोग कशासाठी, हा प्रश्न आपल्या मनात जर आला तर सरळ सरळ त्याचं उत्तर एकच देता येईल की हे सगळं स्वतःला प्रकट करण्यासाठी. माझ्याकडे जे काही मिळालेलं आहे ती कुठली तरी कृपा आहे म्हणून मला मिळालेलं आहे, आणि त्याच्या मागे कुठली तरी अपेक्षा होती. देवानी म्हणा, गुरुनी म्हणा, आपल्याला काही ज्ञान दिलं, काही बुद्धी दिली, तर ती कशासाठी दिलेली आहे? ती फक्त स्वतःसाठी द्यावी आणि स्वतःचं कार्य पुढे न्यावं इतक्यासाठी नाही आहे. हे अस्तित्व त्या कारणासाठी उपयोगात यावं, त्याच्यातून पुढे चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून बिनधास्तपणे आपल्याला जेवढं काही चांगलं साध्य करता येईल त्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करावे. जेव्हा असे प्रयत्न करून माणूस पुढे जातो, जसा व्यवसाय करायचा असेल किंवा आणखी काही कार्य करायचे असतील, तर असे विचार करून जेव्हा माणूस पुढे जातो ना, की मला भीती नाही आहे, कारण गमवणार कोण, काय जाऊन जाऊन काय पैसे जातील, जाऊन जाऊन काय माझं कॅरेक्टरच्या बाबतीत किंवा लोक माझ्या यशा अपयशाच्या बाबतीत संशय घेतील, याच्याशी माझं काहीच घेणं देणं नाही आहे. मी मुळात अस्तित्वच नाही आहे. हीच ते जे भीमभास दृढ यांची जी गोष्ट होती त्यांचं हेच की आमचं अस्तित्व असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते बस एक काहीतरी प्रकट करायचं आहे, स्वतःला जे कार्य दिलंय त्यासाठी जन्माला आलोय म्हणून करायचं आहे. तसं आपण आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही UPSCची तयारी करत असाल, 12वीला कुठल्या IITला बसत असाल, नीटला बसत असाल, किंवा काही व्यवसाय पुढे न्यायचा आहे, एखादी चांगली संकल्पना पुढे आणायची आहे, तर त्याच्यामध्ये तीच भावना फेल्युअरची, पराभवाची, हारण्याची भीती काढून टाकायची. मी आता जे करेल एकदम श्रेष्ठ सर्व प्रयत्नांनी करेल. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे वेगवेगळे सगळ्या गोष्टी बघितल्या, 4 मोक्षाचे द्वारपाल असतील त्यांचा उपयोग करावा, मनावरती कुठले संस्कार होऊ द्यायचे, कुठले होऊ द्यायचे नाही त्यांचा उपयोग करायचा. या सगळ्याच्या माध्यमातून पुढे जाऊन यशाची परमोच्च जे शिखर आहेत ती प्राप्त करायची. साधे साधे किड्यामुंग्यांसारखं कशाला जन्माला यायचं, कशाला कार्य करायचे. आपण श्रेष्ठ आहोत, आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव ठेवा. याच्यातून फक्त कसं साध्य करता येतं, तर सगळ्यात महत्त्वाचा गुण त्याच्यासाठी निर्भयता. मी कोणीच नाही, त्याच्यामुळे मला काही गमवण्याची भीती नाही. हा निर्भयता जर आपल्यामध्ये असेल तर मग आपण आयुष्यातले सगळ्यात मोठे मोठे उद्दिष्ट सहज साध्य करू शकतो. या निमित्ताने वसिष्ठ ऋषींनी जे काही सांगितलं आहे आपण त्याचा थोडासा विचार करू आणि मग उद्या पुढली उरलेली गोष्ट आपण बघूया. वसिष्ठ ऋषी सांगतात की जे कोणी या सगळ्या पद्धतीने विचार करतात की मी माझं, असा काही त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो, तेव्हा त्यांचं अधःपतन हे निश्चित आहे. ज्यांच्या ठिकाणी या सगळ्या वासना नसतात ते खरे पुरुष, वासना रहित असतील ते खरे पुरुष. ज्यांच्यामध्ये वासनांचं प्रभाव आहे, जे स्वतःमध्ये ज्यांच्यामध्ये तो मी पण आला, ते मग मी आणि माझं, मग माझे मुलं बाळं, माझा परिवार यांच्यामध्ये अडकून कितीही स्ट्रॉंग असू द्या, कितीही सशक्त असू द्या, ते अतिशय हीन दीन होऊन राहतात असं वसिष्ठ ऋषी म्हणतात. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठलंही भय नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही द्वंद्वानी म्हणजे मी आणि दुसरं ह्या गोष्टींनी ते अंतःकरण बिघडलेलं नाही, त्यांच्यावर कुठलंही अस्त्र शस्त्र
किंवा राजकीय डावपेच किंवा आणखी कुठल्याही गोष्टी यांचा परिणाम होत नाही. आपण बघतो आहे की अनेक लोक असे आहेत की जे वैराग्याने परिपूर्ण आहेत आणि म्हणून अतिशय उच्च पदावरती व्यवस्थित राहू नये, टिकू नयेत. कारण त्यांना काही गमावण्याची भीतीच नाही. त्यांना काय, ते फकीर वृत्तीने आलेले आहेत. आपण बघितलं आहे, फकीर वृत्तीने आलेले लोक आज मोठे मोठे राजकीय पदं हे तिथे विभूषित करत आहेत. वसिष्ठ ऋषींनी हेही सांगितलं, आणि हा फार सुंदर विचार आहे, की आपल्या अंतर्मनामध्ये वेगवेगळ्या वासनांचा विचार, जसं समुद्राच्या आतमध्ये खोल अशा लाटा असतात, तसं आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे सतत सुरू असतात. आणि ते आपल्याला अशा वरती कदाचित कधी जाणवत नाही, परंतु एखाद्या वेळेस एखादी परिस्थिती आली की ते विचार लगेच वरती येतात. म्हणजे आतमध्ये सूक्ष्म रीतीने असणारे सुद्धा विचार हे आपलं कार्य करत असतात. आता एखादा प्रसंग जर कधी कठीण आला, त्यावेळेस सहज असा विचार करायचा की माझ्या आतमध्ये काय होत आहे. म्हणजे घटना घडते आहे आणि त्याच्यावरती राग व्यक्त करायचा आहे, त्याच्याकडे मोहात फसतो आहे किंवा काय, तर हा एक अवेअरनेस स्वतःमध्ये जरूर ठेवावा. थोडंसं डोळे मिटून स्वतःमध्ये बघावं की काय आहे, कुठली गोष्ट मला आता ह्या जे काही षडरिपू म्हणतो त्या षडरिपूंच्या मागे घेऊन चाललेली आहे. काहीतरी आतमध्ये होत आहे आणि ते का होत आहे याच्याबद्दल जर थोडा विचार करू शकलो, तेवढी जर शक्ती आली, तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. आपलं जीवन एकदम पूर्णपणे बदलून जातं. पण हा विचार करणं आवश्यक आहे. तो विचार हा केवळ वारंवार वारंवार आत्मविचाराचा जो आपण एक संस्कारांचा भाग म्हणतो, ती सवय लावतो, तेव्हा येतं की काही झालं की काहीतरी होत आहे, काय होत आहे बघावं. आता जसं आपण ध्यान करत होतो थोड्या वेळापूर्वी, ध्यानामध्ये नेमकं काय होतं, पुढे जाऊन आपण जेव्हा हे ध्यान शिकू, उपशम प्रकरण याच्यानंतर आहेच, आणि उपशमामध्ये अनेक ध्यानाच्या पद्धती आणि अनेक सुंदर सुंदर त्याच्यात मार्गदर्शन आहे, त्याच्यात अनुभव कसे येतात तेही दिलेले आहे. पण ध्यान करताना काय होतं, ध्यान करताना आपण जर कधी कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करत असलो तर कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. म्हणजे गुरुजी काहीतरी सूचना देतात, तर जर डोळे उघडून कधी बघितलं असेल तर तिथे म्हटलेलं आहे की एफर्टलेसली फॉलो द इन्स्ट्रक्शन. प्रयत्न न करता सूचनांचं पालन करा. म्हणजे काय होत आहे की आपण बसलो आहे, ते आपल्याला सांगतात काहीतरी करा, तर ते फक्त कानावर पडतं. मुळात या ध्यानाचा उद्देश हा असतो की आपण थोडेसे सचेत राहावं, थोडंसं जागरूक राहावं. नाही तर डोळे मिटले आणि झोपले असं नको. त्याच्यामुळे त्या सूचना येत असतात. परंतु त्यांनी म्हटलं की आपल्यापासून 5 फूट दूर परिसर एक त्याचा अंदाज घ्या, तर लगेच स्वतःचं मन 5 फूट दूर घेऊन जा. प्रत्यक्षात अरे अजून 4च फूट गेलाय, अजून 3च फूट गेलाय, समोर तर भिंत आहे, मग कसं काय करू, असले विचार यायला नको. त्यावेळेस फक्त स्वतःच्या बाबतीत जे चाललंय ते, तर मुळात ते ध्यान करताना आणि उद्या याचा अनुभव घ्या. ही जी सूचना देतो आहे हिच्या माध्यमातून बघा की आपलं ध्यान इम्प्रूव्ह होत आहे का. त्यावेळेस विचार करायचा की आपल्या आतमध्ये नेमकं काय होत आहे. सूचना दिली तर मी खरंच मन तिकडे घेऊन जातो आहे की माझ्या मनात काय चाललंय, जरा बघूया की हे मन आता कुठे जात आहे, हे मन कुठे जात आहे, हे मन कुठे जात आहे. ह्याकडे जर लक्ष दिलं, इकडे तिकडे न जाता, ठीक आहे, त्यांनी म्हटलंय की फक्त स्वतःमध्ये राहा, स्वतःमध्ये राहा. गुरुदेव नेहमी अशी सूचना देत असतात, तर त्याच्यामध्ये राहावं. पुढचा विचार विशेष न करता, इकडे तिकडे प्रयत्न न करता स्वतःमध्ये राहता येतं का, आणि मग आणखी कुठले कुठले विचार येतात त्या दृष्टीने त्या विचारांपासून स्वतःला वाचवता येतं का. एवढं जरी केलं तरी आपल्याला ते एक सवय लागते की माझ्या मनात काय होत आहे. म्हणून ध्यानाचं महत्त्व आहे. नियमितपणे ध्यानाचं महत्त्व काय आहे, तर माझ्या मनात काय होत आहे. बाहेर अनेक गोष्टी होत असतात आणि आतल्या आत सुद्धा वेगवेगळे 2 स्तरावरचे विचार, एक सूक्ष्म विचार आहेत आणि एक वरचे विचार आहेत. हे वरचे विचार आपल्याला सारखे कुठेतरी इकडे जा तिकडे जा, म्हणजे ध्यानात बसलो आहे, मग कुकरचं काय झालं, शिट्ट्या झाल्या का, आज किराणा आणायचा राहिलाय, अरे उद्या दळण संपताय, असे विचार जे येत आहेत आपल्या डोक्यामध्ये, त्या विचारांना लगेचच आपण सांगू शकतो का की ओके, दळणाचा विचार आलाय, पण आत्ता दळणावरती नाही, आत्ता इथे सध्या आम्ही स्वतःमध्ये थांबलोय. तर पुन्हा आपलं चित्त इकडे आलं, पुन्हा काहीतरी वेगळा विचार आला, पुन्हा आपलं चित्त इकडे आलं. तर ही जी एक सवय आपल्याला लागते की ती आपल्याला सांगते की बाहेर काहीतरी घटना घडायला लागली की त्याच्यावरती माझा जो वरचा स्तराचा विचार आहे की आता राग दाखवला पाहिजे, की आता राग आला आहे, आता चिडतो आहे, तर त्यावेळेस पुन्हा मन आतमध्ये पटकन जाऊन स्वतःला विचारेल की रागावण्याची खरंच गरज आहे का, की आता राग दाखवायचा आहे
फक्त दाखवण्यासाठी मग स्वतःला जो तोल ढवू न देता एका मर्यादेपर्यंत नेऊन स्वतःला सांभाळायचं आणि फक्त राग दाखवायचा. ही जी सावधानता येते, हा जो एक अलर्टनेस येतो, तो आल्यानंतर मग मात्र आपण आपल्या स्वतःच्या नियंत्रणात राहायला सुरुवात होते. म्हणून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे की हे जी चिकित्सक वृत्ती असते ती जर असेल तर मग वेगवेगळ्या गोष्टी बाहेर जे काही घडतायत तिकडे न जाता आपल्या अंतःकरणात काय होतंय, आपल्या मनात काय चाललंय याचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर मग आपण स्वतःवरती सहज विजय मिळवू शकतो. अशा रीतीने इथे हे जे राक्षसांचं त्यांनी सांगितलं, दाम व्याल आणि कट आणि यांची जी काही परिस्थिती होती, या परिस्थितीनंतर वसिष्ठ ऋषी सांगतात की हा जो काही अविवेकी प्रकार होता दाम व्याल आणि कट यांच्या बाबतीत, की त्यांनी स्वतःला अहंकारामध्ये बुडवलं आणि अहंकारामध्ये बुडवल्यानंतर त्यांची आज अशी गती झालेली आहे. कशी गती झालेली आहे तर त्यांनी स्वतःवरती भयंकर संकट ओढवले अविवेकाच्या मागे लागून. त्यांची शक्ती पूर्वी अशी होती की ते देवांचा विध्वंस करू शकत होते. अगदी शंभरासुरासारख्या मोठ्या सेनेचं नेतृत्व, देवांना त्यांनी पराभूत करण्याची शक्ती, अगदी मनात जिकडे येईल तिकडे बघून केवळ नजरेने सगळ्या गोष्टींचं, मेरू मंदारसारख्या पर्वतांचं चूर्ण करण्याची शक्ती त्यांच्याकडे. आणि ते सगळं एका बाजूला राहिलं. दुसऱ्या बाजूला आज तडफडणारे मासे. आज कोण होतात तर कुठेतरी पक्षी, कुठला तरी कावळा, पोपट, नाहीतर जे रानटी टोळीमध्ये जाऊन पक्ष्यांना पकडणारे असे जे रूप. एकीकडे स्वतःबद्दल अहंकार नाही, त्यामुळे असलेली निर्भय आणि उदार वृत्ती हे एका बाजूला, आणि खोट्या भावनेमुळे, ज्याला खरंच काही अर्थ नाही, त्या भावनेमुळे आपल्या स्वतःला अहंकारामध्ये फसवणं आणि त्याचे जे काही परिणाम आहे हे जे भोगावे लागले, हे दाम व्याल आणि कट यांच्या उदाहरणावरून लक्षात येतं की, आणि हे आपल्यासाठी तेवढंच लागू आहे. मी नेहमी म्हणतो की आपल्यामध्ये तो पुरुषोत्तम आहे, आपल्यामध्ये श्रीराम आहे. प्रत्यक्षात देवाने वेगवेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे, सगळ्या श्रुती सांगतात, सगळे वेद सांगतात की आपल्यामध्येच तो परमेश्वराचा अंश आहे आणि त्याला फक्त जागवायचं काम आपल्याला करायचं आहे. परंतु कुठेतरी आपण स्वतः जे खोटं आहे त्याच्या माध्यमातून स्वतःलाच फसवतो आणि ज्या शक्तीमध्ये हे संपूर्ण विश्व निर्माण करण्याची, त्या विश्वाचं संचलन करण्याची शक्ती आहे, ती शक्ती सुद्धा आपल्यातही आहे. आपण स्वतःचं विश्व निर्माण करू शकतो, आपण या सगळ्याचं संचलन करू शकतो, आपण हव्या त्या गोष्टी आपल्या मताप्रमाणे घडवून आणू शकतो. पण तरी सुद्धा मी आणि माझं याच्यामध्ये फसतो आणि मग हीन दीन होऊन जातो. हेच दाम व्याल कट यांच्या उदाहरणातून त्यांनी सांगितलं. आणि हे भलेही भासमान होते, भलेही मायाने निर्माण झाले होते, पण तरी सुद्धा आज हे सगळं काही संकट आणि त्रास उपभोगतात. याच्यावर प्रभू श्रीराम प्रश्न विचारतात. ते म्हणतात की वसिष्ठ ऋषी, मला सांगा, हे जर केवळ मायामय होते, शंभरासुराच्या संकल्पातूनच निर्माण झाले होते, तर खोटे असूनही, असत्य असूनही त्यांनी असे वेगवेगळे जन्म कसे काय घेतले, इकडे तिकडे कसे काय भटकले, आणि तुम्ही म्हणतात की ते अजूनही आहेत, तर नेमका याचा अर्थ काय? स्वाभाविक आहे प्रश्न की जर यांचा कधी जन्मच झाला नव्हता, शंभरासुरांनी फक्त त्याच्या स्वतःच्या मायाने निर्माण केलं, तर मग जन्म कसे काय घेतले? ते केवळ स्वप्नमय होते. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात, तर ते दाम व्याल कट तर बाजूला जाऊ द्या, पण मी, तू, हे जे काही सगळे देव असतील, आजूबाजूला जे काही आहोत, आपण आहोत, हे तरी कुठे खरे आहेत? आणि आपणही जन्म घेतलेच ना, आपणही जन्म आणि याच्या मृत्यूच्या फेऱ्यात अडकतोच. तर हे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी होत असतात, हे तर असत्यच आहे. मग हे सगळं आभास असताना आपण बोलतो, चालतो, वेगवेगळे व्यवहार करतो, हे तरी कुठे खरं आहे? आपणच आपल्या स्वप्नामध्ये किंवा याला जे काही स्वतःला सत्य समजतो आहे याच्यामध्ये आपण राज्यकारभार करणं, या सगळ्या गोष्टी कितीही झालं तरी असत्यच आहे. परंतु दुर्दैवाने असं आहे की ज्ञानी लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नमय वाटतात आणि ते स्वतःला याच्यामध्ये अडकवत नाही. म्हणून ते जे भीमभास आणि दृढ होते ते तर मुक्त झाले, त्यांना ते कशात फसले नाही. पण मूर्ख लोकांना जर
असं सांगायला लागलो की हे सगळं जग खोटं आहे, ह्याच्यामध्ये फसू नका, तर त्यांना ते पटत नाही, त्यांचा विश्वास बसत नाही. कारण ह्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या रक्तामध्ये अनेक जन्म जन्म कितीतरी जन्म हेच संस्कार झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं जग खरं वाटायला लागतं. आणि आपण कितीही जर त्यांना सांगायला लागलो की हे जग खोटं आहे, तर ते विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत ह्या जगाच्या सत्यतेबद्दल विचार करत नाही, तो तत्वविचारांचा अभ्यास होत नाही, तोपर्यंत हे खोटं आहे हे कोणाला पटणार नाही. आणि जर त्यांना आपण सांगायला लागलो तर ते आपल्याला मूर्ख समजतात, वेड्यांमध्ये काढतात. त्यांची आणि आपली तुलना कधी होऊ शकत नाही. त्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणतात की अज्ञानी मनुष्याला हे जग हे केवळ सत्य आहे, हे केवळ ब्रह्मरूप आहे, सत्य म्हणजे ब्रह्मरूप आहे किंवा चैतन्य आहे, असा किती उपदेश केला तरी, जसं प्रेताला उठ आणि चाल म्हटलं तर प्रेत चालू शकत नाही, तसं या लोकांना त्याचा फरक पडणार नाही, त्यांना ते समजणार नाही. केवळ आत्मज्ञानी पुरुषच या जगातून तरुण जाऊ शकतात. आणि जे आपल्या बुद्धीचा ओघ म्हणजे आपल्या बुद्धीचा प्रवाह हे स्वतःच्या आत्म्याकडे, स्वतःच्या स्वरूपाकडे वळवतात, जे केवळ मी तत्वमसी, सोहम किंवा अशा शब्दांचा अहम ब्रह्मास्मी हे जे काही ब्रह्मवाक्य आहेत, ह्या ब्रह्मवाक्यांचा अभ्यास करतात आणि त्याच्या मागे लागून राहतात, त्यांना मात्र हे जग केवळ देखावा आहे, हे केवळ एक भ्रम आहे हे लक्षात येतं आणि ते याच्यातून स्वतः पलीकडे जाऊ शकतात. जे याच्यात अडकत नाही, जे केवळ बुद्धीचा तर्क वितर्क, काय खरं काय खोटं, नको तितके संशय घेणं ह्याच्या मागे लागतात, ते व्यावहारिकदृष्ट्या कुठेही असले, कितीही श्रेष्ठ असले तरी मात्र तिथून खाली पडल्याशिवाय राहत नाही. ज्ञानी पुरुष हे जेव्हा अशा मार्गावरती असतात तेव्हा असं म्हटलं आहे की त्यांच्या आश्रयाला या सृष्टीतल्या सगळ्या शक्ती, ईश्वर, सगळे काही जे कोणी विशेष शक्ती असतील, सिद्ध असतील, ते यांच्याकडे आश्रयाला येतात. ते यांच्याकडून आशा करतात की हे आपल्याला मुक्ती देऊ शकतील, हे आपल्याला ज्ञान देऊ शकतील, असं अनेक वेळा म्हटलं जातं. आणि ह्याच्यावरती जरूर विश्वास ठेवावा की आपण सुद्धा जेव्हा साधना करतो, जेव्हा विशेष कार्य करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक सिद्धी, अनेक शक्ती ह्या आपल्याकडून अपेक्षा करत असतात की चला यांच्यासोबत राहिलो तर आपल्याला मुक्ती मिळू शकेल. मुळात श्रीमद भागवत मी काही विशेष त्याचा माझा अभ्यास नाही किंवा वाचला नाही, पण जी सुरुवातीची गोष्ट मी ऐकली होती अगदी सुरुवातीला, तेव्हा तो जो एक राक्षस बनून राहिला होता, तो सुद्धा एका खांबात आला आणि त्याच्या भावाने जेव्हा ते सगळं भागवताचं पारायण करायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्या राक्षस त्या खांबातून एक एक गाठ सुटत सुटत 7व्या दिवशी तो मुक्त झाला. तर नुसतेच दुसऱ्या कुठल्या योनीतले पूर्वज, पितर हे सगळेच नाही, पण बाकीचे सुद्धा सिद्ध हे जे कोणी असतील, इव्हन योग वासिष्ठच्या सुरुवातीलाच हा विषय झालेला आहे की वसिष्ठ ऋषी जेव्हा योग वासिष्ठ सांगायला सुरुवात करतायत, हे ज्ञान द्यायला सुरुवात करतात, त्यावेळेस सुद्धा सगळे सिद्ध मुनी हे तिथे आले होते. आपण जेव्हा याच्यावरती चर्चा करतो, जेव्हा आपण स्वतः ध्यान करायला बसतो, जेव्हा आपण कुठली चांगली साधना करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीही असू शकतात आणि त्याच्यामुळे आपलं हे तसंही कर्तव्य होतं. नुसतंच एक आपल्याला साधना मिळाली आहे तर ती फक्त स्वतःसाठी नाही. अनेक जण वाट बघत असतात की केव्हा हे साधना करतील आणि केव्हा आम्ही त्यांचे फळं घेऊ. मुळात आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आम्ही जेव्हा पुढच्या लेवलचे कोर्सेस करतो, तेव्हा आम्हाला हे सांगितलं जातं की तुम्ही जे काही मौन पाळलं आहे, तुम्ही जे काही साधना केली आहे, त्या साधनेचे फळ हे सगळ्यांना वाटा. म्हणजे जे आहेत या सृष्टीमध्ये, ते जे या जगाच्या पलीकडे आहेत ते, आणि इव्हन शत्रूंना सुद्धा, सगळ्यांना हे आपले फळं वाटून टाका, कारण आपण तर देण्यासाठीच जन्माला आलो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपली साधना कधी चुकवू नये. फक्त स्वतःसाठीच नाही, साधनेचे फळ आपल्याला काय मिळतील ते मिळतील, पण अनेक जण अतृप्त असतात, अनेक जण वाट बघत असतात, त्यांना याची गरज असते. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की ज्यांच्यामध्ये शुद्ध सत्व असतं त्यांच्याकडून देवसुद्धा त्यांचा आश्रय करतात. आणि म्हणून कितीही आपत्ती आली, कितीही संकट आले
तरी चुकीच्या मार्गाने, खोट्या मार्गाने जाऊ नये. खोट्या मार्गाचा अवलंब करून कदाचित काही काळ सुख मिळतील, काही काळ कुठला तरी आनंद मिळेल, परंतु अनंत काळाने ते दुःखातच परिवर्तित होणार आहे. त्यामुळे चांगले शास्त्र आणि साधुसंग यांचा उपयोग करून हा एक दिव्य मार्ग आहे. त्या मार्गावरून जाऊन आपण पुढे आपली स्वतःची प्रगती करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे जे काही पाहिजे ते सगळं सहज साध्य होतं. ज्या गोष्टी पाहिजे त्या वश होतात. परंतु हे करण्यासाठी आपली सगळी आसक्ती, आपली सगळी ओढ ही नेहमी चांगल्या शास्त्राचं अध्ययन, त्याचं श्रवण, त्याच्यावरती मनन असं करणं आवश्यक आहे. आणि सर्वदा ब्रह्मस्वरूपाचं अनुसंधान करा असं वसिष्ठ ऋषी सांगतात. तेच खरे पुरुष आहेत आणि जे असं काही करत नाही, जे केवळ सुखोप आणि उपभोग याच्यामध्ये अडकून पडतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे केवळ शिंग आणि शेपूट नसलेले पशु आहेत. असंच फक्त म्हणजे या पुरुषांना सुद्धा त्यांनी पशु म्हटलंय. आणि आपण पूर्वी जे याच्याबद्दल कधी चर्चा केली होती की जगातलं एक आश्चर्य, माझ्या दृष्टीने आश्चर्य हेच आहे की म्हणजे वसिष्ठ ऋषींनी तर म्हटलं आहे की अनेक जन्म आपण वारंवार इथे येतो आणि अनेक प्रकारचे संकट, सुख, दुःख जे काही असतील हे सगळे त्याच्यातून जातो, परंतु तरीसुद्धा कंटाळा येत नाही. परंतु तरीसुद्धा तेच ते म्हणजे मला तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी एका अतिशय ज्येष्ठ व्यक्तीसोबत, साधारण 82-83 वर्षाचं वय असेल त्या व्यक्तीचं, एका कुठल्या तरी महत्त्वाच्या कार्यासाठी एका ठिकाणी चौकशी करायला गेलो होतो. मी मुद्दाम कुठलेही संदर्भ लागतील म्हणून म्हणजे कोणाची ओळख होईल वगैरे म्हणून मी ते काही नावं किंवा विशेष घटना सांगत नाही, पण त्याच्यातलं सारांश बघा. त्या व्यक्तीसोबत गेल्यानंतर तिथे एक जे काही हॉटेल होतं, तर तिथे खाण्यापिण्याची सोय व्हायची. आणि यांनी विचारलं, कारण तिथे वारंवार जावं लागणार होतं, त्या हॉटेलमध्ये सहज चौकशी केली. तर त्या चौकशीमध्ये हे नॉनव्हेज खाणारे होते, वय वर्ष 83-84 काय असेल ते. आणि त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या माशाची चौकशी केली की हा मिळतो का. तर तो म्हणाला की नाही, मिळत नाही, पण मी बनवून देऊ शकेल, आणेल आणि सोय करेल, तुम्ही मला अगोदर सांगून ठेवा. जेव्हा ही व्यक्ती विचारत होती 83-84 वर्षाची, त्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटलेलं दिसून येत होतं. म्हणजे वासना पहा, आज वय वर्ष जे काही 83 असेल त्या वयात सुद्धा अजूनही अन्नावरची इच्छा सुटलेली नाही. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक जण बघतो की वय झालेलं आहे, शरीराला काही गोष्टी सहन होत नाही, मग ते डायबेटीस असेल, नाही तर आणखी कुठला त्रास असेल, काही असेल, परंतु तरीही गोड म्हणा, तिखट म्हणा, जे काही असेल, ती जी वासना आहे ती सुटतच नाही. म्हणजे कधीतरी स्वतःला सांगावं की हाच जन्म नाही, याच्यापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. ह्या अनेक जन्मांमध्ये मी हे सगळं उपभोगलं आहे. नुसतंच म्हणजे खाणं हा एक भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही या जीवनातले भोग असतील की तुम्ही हिंडलेले आहात, तुम्ही फिरायला गेलेले आहात, तुम्ही खाणं पिणं केलेलं आहे, तुम्ही स्पर्शसुख अनुभवलं आहे, तुम्ही नेत्रसुख अनुभवलेलं आहे, हे सगळं झालं आहे. आणि एकदाच नाही, कितीतरी जन्म झालेला आहे. आता तरी थोडंसं वैराग्य येऊ द्या, आता तरी थोडंसं स्वतःला सावरा की अरे सोड, याच्या मागे लागण्यापेक्षा आता जरा काहीतरी आत्मज्ञानाकडे, मी स्वतः कोण आहे, अजूनही जी काही संधी उरलेली असेल, जो काही वेळ उरलेला असेल, त्याच्यामध्ये हा विचार करावा की कधीही तिथे जावं लागू शकेल. हा प्रश्न जरूर विचारू की मी कोण, माझं स्वरूप काय, ह्याविषयी कधीतरी ते मनात उगवावं. दुर्दैवाने ते होत नाही. माहीत नाही किती जन्म 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 त्याच्यातून जा 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 आणि मग कधीतरी कंटाळा येईल आणि मग तो भावना येईल. ती भावना येण्याच्या अगोदर जर थोडासा विवेक जागृत झाला, आणि म्हणून मी ते म्हणत असतो की आजूबाजूला जरा बघितलं, आणि माझ्या दृष्टीने 8वं आश्चर्य ते आहे की सगळ्यात मोठं आश्चर्य, 8वं सोडा, सगळ्यात मोठं आश्चर्य हे की आजूबाजूला बघितल्यानंतर लोकांचे दुःख बघून आपल्याला बुद्धी होत नाही का की दुःखाचं कारण काय असावं, असा प्रश्न पडत नाही का. बरं, एक नाही, अनेक जण दुःखात दिसतात.
सगळेच जण दुःखात दिसतात. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही होत असतात. फार थोडे कमी लोक असतात की जे काहीही झालं तरी स्वतःला स्थिर ठेवू शकतात. मग हे सगळं बघून हा मनात प्रश्न येतच नाही की थांबावं आता तरी खऱ्या गोष्टीचा, खऱ्या सुखाचा शोध घ्यावा. हे सगळे प्रत्येकाने जे जे काही पैसा कमावला असेल, स्त्री सुख घेतलं असेल, पुरुष सुख घेतलं असेल, हिंडला असेल, फिरला असेल, खाणं पिणं केलं असेल, तरी सुद्धा दुःखात आहे. याचा अर्थ यांनी जे जे मार्ग वापरलेले आहे सगळ्यांनी, त्या मार्गाने निश्चितपणे सुख नाही. ही तर बुद्धी व्हायला हवी ना. मग काहीतरी कुठेतरी वेगळं आहे, ज्याचा विचार करून आपण ते काय असेल, खरं सुख कशात असेल हे बघावं. प्रत्येक अनुभव स्वतःच का घ्यावा. असो, तर वसिष्ठ ऋषी सांगतायत इथे की या लोकांचा, या सगळ्या गोष्टींचा लोकांना वीट येत नाही. पुन्हा पुन्हा सुख आणि दुःख याच्या मागून ते फिरत राहतात. आणि हेच आश्चर्य आहे की ज्यांना खरंच ही बुद्धी झाली, ज्यांना हा विवेक जागृत झाला, ते प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूचाच वास आहे. त्यांना काहीही होत नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की अरे आता तरी उठा, उठा, जागे व्हा, स्वतःला सावरा, स्वतः थोडा विचार करायला सुरुवात करा. कारण जे अशा पद्धतीने वागतात असा एक संकल्प करावा की अशा रीतीने जीवन जगावं की ज्याची कीर्ती आकाशात असणारे सिद्ध सुद्धा गातील. आपण अशा प्रकारचं पद प्राप्त करावं. हे साधारण किड्या मुंग्यांचं जीवन जगण्यात काय अर्थ आहे. आपली कीर्ती अशी व्हावी, सत्पुरुषांचे आपल्याला त्यांचे जे धन्य उद्गार की नाही तुम्ही खरंच चांगले केलेले आहात, चांगल्या लोकांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे. अशा गोष्टी जेव्हा आपल्याकडे येतील, असे चांगले कार्य आपल्या हातून होतील, तेव्हा कुठलंही संकट, मृत्यू या गोष्टींची भीती राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून तारतील. आपण म्हणा गुरु मंत्र घ्या किंवा चांगले कार्य करायला लागलो, मोठ्यांचे आशीर्वाद लागले, तर आपल्यावरती कुठलीही संकट येण्याची भीतीच ही आपली चालली जाईल, ते आपल्याला तारतील. आणि या बाबतीत सगळे शास्त्र विश्वास देत आहेत. हा विश्वास आपल्या मनाशी, आपल्या उराशी बाळगता आला पाहिजे. आणि याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जे काही पूर्वी आनंद घेतला, कुठलेही सुख उपभोगले, ते आपल्या कामात येत नाहीत. हे सगळं सांगून पुन्हा वसिष्ठ ऋषींनी जे सांगितलं ते आता आपण थोडंसं डोळे मिटून विचार करूया, त्याच्यावर थोडंसं मंथन करूया आणि मग आजचं सत्र थांबवूया. डोळे मिटून घेऊ, शांत बसू. पुढचे शब्द हे आपल्या मनात खोल जावेत म्हणून पहिल्यांदा स्वतःचा श्वास तो कसा चाललाय ते बघू. केवळ बघितल्यानेच तो स्थिर होईल. विशेष प्रयत्न करायची गरज नाही. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवू. एक गोष्ट तर निश्चित आहे, सुखांची अभिलाषा, सुखांच्या मागे जाणं हे काही आपल्याला सुख, पुढे आयुष्यातून सुख देणार नाहीत. कुठलीही भीती, कुठलंही संकट ह्या क्षणी आपण कुठले सुख उपभोगले आहे ते मदतीला येत नाही. अगदी मनातही त्यावेळेस जे विचार येतात
ते केवळ आपल्या सत्कार्याचे. आपण पूर्वी केलेल्या पराक्रमांचे, आणि त्याच्यातून मिळणाऱ्या विश्वासाचे. तेच आपल्याला तारून नेतात. हे सत्कार्य, श्रेष्ठ कार्य साध्य करायचं असेल तर अतिशय तळमळीने, सातत्याने, शास्त्रानुसार आपण आचरण केलं तर आपल्या हातून श्रेष्ठ कार्य सहज घडते. कुठलीही घाई न करता दुःख, भय, अभिमान या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे पुढे जात राहायचं. त्याच्यातून संतोष येतो, भोगांची इच्छा कमी होते, आपल्याला प्राप्त करायचे ध्येय जे असेल ते ध्येय आपला मोक्ष. अध्यात्मशास्त्रात जे जे म्हणून मोक्षप्राप्तीसाठी सांगितलं आहे ते ते आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणावे. परंतु वैराग्य सहित. ज्यांनी ज्यांनी शुभ उद्योग केले आहेत, शुभ कर्म केले आहेत, प्रयत्नपूर्वक केले आहेत, त्यांना सगळं प्राप्त झालं आहे. अगदी सावित्रीने सत्यवानाला सुद्धा परत आणलं आहे. आत्मज्ञान मात्र सगळ्यात श्रेष्ठ.
ज्याच्याकडे आत्मज्ञान, तो सगळं काही श्रेष्ठतेने करू शकतो. म्हणून उठा, जागे व्हा. श्रेष्ठ कर्म करा. आत्मज्ञान सोबत ठेवा. निर्भय व्हा. कशाचीच भीती नको. ना शरीराची, ना पैशांची, ना प्रसिद्धीची, ना अप्रसिद्धीची, कशाचीच नाही. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. स्वतःच्या शरीराप्रती सचेत होऊन वातावरणाप्रती सचेत होऊन आणि आपले डोळे उघडूया. जय श्रीराम. जय. निर्भयता हा फार मोठा गुण आहे. माझ्या जीवनात मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. योग वासिष्ठमधूनच हा गुण आला. त्याच्या आधारावरती चांगली नोकरी सोडू शकलो आणि काहीतरी दुसरं करू शकलो. ज्याच्या आधारावरती आयुष्यात आलेले संकट त्याच्यात पूर्णपणे निर्भयतेचाच उपयोग करून जे साध्य करायचे ते साध्य करू शकलो, स्वतःला वाचवू शकलो. त्याच्यामुळे निडर बनू, निर्भय बनू. ठीक आहे, इथे थांबूया. किती वाजले? मला 9 वाजता आणखी एक कॉल आहे. तेवढ्या याच्यात काही प्रश्न असतील तर घेऊ. हां हां करा. पुरे 1 मिनिट थांबा. उद्या रविशंकर यांचं 7 दिवसाचं रोज ध्यान इंग्लिश सुरू झालेलं आहे. 7:30 ते 8 वेळ असते. आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण तिकडे जॉईन करतात. तिथून लगेच परत ती मीटिंग मधून बाहेर या, इकडे परत मीटिंग करा. त्याच्याऐवजी आपले संध्याकाळी 6:30 ते 7:30 योग वैशिष्ट वाचन संध्याकाळचं सेशन चालू असतं. ते आपले ज्या लीडर आहेत आणि दोघींनी खूप आयडिया की तिथेच त्या 7:30ला योग वैशिष्ट वाचन संपलं की लगेच तिथे ध्यान लाईव्ह आपल्या त्याच लिंकवर कंटिन्यू करतात आणि तीच लिंक आपण पुढे 8 वाजता इकडे योग वैशिष्ट्यला करतात. आपल्या प्रशिक्षण आहे. ज्यांना हे करायचंय त्या योग वैशिष्ट्य वाचन जॉईन करा किंवा वाचन झाल्यानंतर 7:30ला ध्यानाला जॉईन करा. ध्यान झालं की लगेच तीच मीटिंग कंटिन्यू राहील. आपलं आपले 8 सेशन आहेत. त्यात हे 9वं सेशन गुरुदेवांचं ध्यानाचं होईल. सगळ्या ठिकाणी लिंक तीच आहे. त्यामुळे ध्यान जॉईन करा. ध्यान झालं की लगेच 8 वाजता आपण पुढे कंटिन्यू करता येईल. त्यामुळे सगळ्यांना ज्यांना हे करायचं तरी 7:30ला ध्यान करून लगेच आपले सरांच्या सेशनला जॉईन करा. ओके, धन्यवाद. हाँ पूछिए.
रही हूँ। मुझे जस्ट ये पूछना था कि जैसे अभी हमने ध्यान में सुना कि सावित्री जी ने सत्यवान को वापस लाया अपने आत्मज्ञान के द्वारा, तो वो एक वो ये मैं और मेरा नहीं था कि मेरा पति वाला ये वहाँ उसमें नहीं था। हाँ, जो प्रयत्न करना है वो प्रयत्न किया उन्होंने ना, प्रयत्न करने के लिए था इसमें। देखिए, व्यवहार तो व्यवहार होता है ना, नहीं तो फिर तो सब लोग सब छोड़ देंगे, आत्मज्ञानी हो गए तो व्यवहार छोड़ देंगे, ऐसा नहीं ना। मैं और मेरा नहीं हो सकता उसमें। जिसको जैसे अगर मैं आत्मज्ञानी हो गया तो परिवार को छोड़ के चला जाऊंगा, ऐसा नहीं है। इनके लिए जो करना है वो करना पड़ता है, जो कर्तव्य है वो करने पड़ते हैं। तो कर्तव्य को तो चूक नहीं सकते ना। हमारे कर्तव्य तो आवश्यक है। ठीक है, और कोई? ठीक है, आज रुकते हैं, आज थोडं घाई आहे, 9 वाजता मला आणखी एक सत्र होतं. आपण उद्या पुन्हा भेटू, पण निडर व्हा, निर्भय व्हा. जय श्रीराम. जय श्री